तर नमस्कार मित्रांनो, आज ही भेळ मीच बनवलेली आहे आणि मीच खातोय. त्याचं कारण असं आहे, आत्ताच 10वीचा निकाल लागला. जुने दिवस आठवले, ज्यावेळेस आम्ही 10वीची परीक्षा देत होतो. त्याच्यानंतरला 10वीच्या निकालाचे दिवस आठवले. पण खास करून जे पास झाले आहेत, ज्यांना चांगले मार्क पडले आहेत, 100% पैकी 100 मार्क देखील पडलेत मुलांना, तर सर्वांना शुभेच्छा. आणि जे नापास झाले आहेत ना, त्यांना पण शुभेच्छा भावी वाटचालीस. तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात घाबरायचं नाही. मी 9वी नापास आहे, तरी पण ग्रॅज्युएट झालो. ते कसा झालो, काय झालो, हे नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण मी 9वी नापास आहे. आज तुमच्या पुढं सगळा काय माझा ग्राफ देखील आहे. जर माहिती करून घ्यायची असेल तर इंस्टाग्रामची ID चेक करा, फेसबुक चेक करा. तर जे 10वी नापास झालेत ना मुलं, तर सगळ्यात महत्त्वाचं तोलाचा आणि मोलाचा हा आपला सल्ला. तर काय आहे मित्रांनो, भेळ थोडीशी बाजूला ठेवू. काय करायचं, मस्तपैकी ना टेन्शन फ्री राहायचं. 2 महिने मस्तपैकी छानपैकी तुम्ही एन्जॉय करा, हे करा, खाऊन पिऊन काम पण करा त्या पद्धतीने. पण ज्यावेळेस लाईफचा तुम्हाला कुठंतरी सेट व्हायचं आहे, कुठंतरी बाबा काहीतरी आपल्या अंगात कला पाहिजे, काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे, काहीतरी आपल्याकडे आयडिया पाहिजे, तर ना काहीच करू नका. एखादं ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल ना, त्या क्षेत्रातल्या एखाद्या दुकानात किंवा एखाद्या व्यवसायाच्या याच्यामध्ये हॉटेलची आवड असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये काम करा, किंवा एखाद्या शोरूममध्ये काम करा, सेलिंगची आवड असेल. पण आवर्जून कुठंतरी अनुभव घेण्यासाठी ना कोणत्या पण दुकानात काम करा तुम्ही. आणि खास करून तिथं काम करत असताना ना शिकून घ्या बारीक गोष्टी. व्यवसाय कसा करायचा, त्याच्यानंतरला व्यवसायाची जागा कशी निवडायची, त्याच्यानंतरला हितगुज कसं करायचं, व्यवहार कसा शिकून घ्यायचा, त्यानंतरला व्यवसायात पडल्यानंतरला काय अडचणी येतात, या सगळ्या अडचणींचं मस्तपैकी ना एक अशी ना शिकून घ्या, तुमच्या स्वतःमध्ये आत्मसात करा. आणि हे फक्त अनुभवानेच भेटणार आहे, कोणत्या पुस्तकात लिहिलेलं नाही, कोणत्या याच्यामध्ये डायरीमध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं हे तुम्हाला अनुभवातूनच ज्ञान भेटणार आहे. मी सुद्धा ते अनुभवातूनच घेतलेलं आहे. म्हणून खास करून व्यवसायात पडा, कुठंतरी अनुभव घ्या. ज्या क्षेत्रात जायचे, मग फिटर बनायचं असेल तर एखाद्या गॅरेजमध्ये काम करा. माझ्यासारखी जर तुम्हाला भेळ विकायची असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये काम करा, तिथून मस्तपैकी शिकून घ्या. आणि सगळ्यात मोठं आपला एक यूट्यूब गुरु आहे, यूट्यूबवर जावा. यूट्यूबवर चांगल्या आयडिया भेटतील तुम्हाला. आणि छानपैकी तिथं 1-2 वर्ष काम करा, तुम्हाला पगार पण भेटेल आणि छानपैकी हे होईल. आणि ते करत असताना शिक्षणाची पण आपण एक नाळ जोडली गेली पाहिजे, कुठंतरी आपलं पण क्वालिफिकेशन पाहिजे. म्हणून आहे ना, आर्टनी, कॉमर्सनी, कुठून पण ग्रॅज्युएशन मात्र पूर्ण करा, पार्ट टाईम करा. आणि त्याचबरोबर कलेचं पण शिक्षण घ्या. तुमच्या अंगात जर ॲक्टिंगचा किडा असेल, तुमच्या अंगात जर एखादं चांगलं कंटेंट क्रिएशन असेल तर त्याच्यातलं ज्ञान घ्या, सोशल मीडियातलं ज्ञान घ्या. पण त्याच्यातून आपला उदरनिर्वाह चालला पाहिजे. आता जमाना बदललेला आहे, बदललेल्या जमान्यासोबत आपण बदलत राहिलं पाहिजे. आणि मस्तपैकी असा 2-3 वर्षात छान असं एकदम गट्स आले पाहिजे अंगामध्ये. आणि व्यवसायात उतरा. तुमच्याकडं भांडवल नसेल, तुमच्याकडं पैसा नसेल तर काय नाही, छोटासा व्यवसाय चालू करायचा, छोट्यातून मोठं व्हायचं. आणि मस्तपैकी ना, जे ग्रॅज्युएट झालेले, जे आता 10वी पास होऊन पुढे गेलेले, जे इंजिनियर झालेले, जे हे झालेले, त्यांना तुमच्याकडे कामाला ठेवा. हा विनोदाचा भाग आहे. पण तुम्ही तुमचं लाईफ सेट करू शकता. आत्ता 10वी पास नाही झाला म्हणून डोक्यावर टेन्शन घेऊ नका. आईवडिलांना त्यांच्या मी सुद्धा ही विनंती करतो, कोणत्याही प्रकारचं मुलाला टेन्शन देऊ नका, कोणत्याही प्रकारची बडबड करू नका, त्याला टॉर्चर करू नका. आणि त्याला सांगा, बाळा 10वी नापास झाला तर काळजी करू नको, परत परीक्षा दे, परत पास होय, ग्रॅज्युएशन पूर्ण कर, तुला ज्या क्षेत्रात आवडते त्या क्षेत्रात जा, मस्तपैकी एक व्यावसायिक हो, उद्योजक हो, किंवा एखादा तू अभिनेता बन, किंवा तू कोणत्याही क्षेत्रात पण तुझं करिअर तू छान पद्धतीने निवड. तुला आमचा फुल पाठिंबा आहे. असा मुलाला आधार द्या आणि त्याला लाईफ हे करू द्या. धन्यवाद. अगदी मनापासून आभारी सर्वांचा. खास करून हा 10वी नापास झाल्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. थँक्यू. जे नापास झालेत त्यांच्या वडिलांपर्यंत, त्या मुलापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. याच्यातून एखाद्या 2 मुलांना जरी आपली प्रेरणा भेटली तरी अगदी आपल्याला आनंद आहे. धन्यवाद.